त्यांच्यासाठी आम्ही वर्षाची वर्षभराचा पास फ्री द्यावा यासाठी आम्ही मागणी केलेली आहे। खरं तर या सगळ्या मागण्या करत असताना एसटी कर्मचाऱ्यांचे पगार हे मूळ राज्य कर्मचाऱ्यांच्या पगार एवढे झाले पाहिजे हे खरं तर आमची मेन मागणी आहे। प्रत्येक वेळी शासन दरबारी जात असता शासन दरबारी आम्हाला नेहमी न्याय मिळत नाही। खरं तर शासन नेहमी एक प्रकारची समिती आमच्या कर्मचाऱ्यांच्या पगारावरती बसवते, परंतु ती समिती कुठल्याही निर्णयापर्यंत आजपर्यंत पोहोचली नाही। खरं तर 2016 ते 2020 आणि 2024 3 प्रकारचे करार पेंडिंग असताना सुद्धा शासन कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही। खरं तर 9 ऑगस्टला दिलेली आम्ही धरणे आंदोलनाची नोटीस शासनाने अगदी 7 तारखेला मीटिंग घेऊन सांगितलं की तुम्ही मीटिंग पुढे टाकला, आपण फायनल निर्णय घेऊ 20 तारखेपासून, परंतु तोपर्यंत कुठली कृती समितीबरोबर मीटिंग घेतलेली नाही आणि कृती समिती त्यामुळं आज या धरणे आंदोलनापर्यंत पोहोचण्याची वेळ आम्हा सर्व एसटी कर्मचाऱ्यांना आलेले आहे। धन्यवाद। महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचा विजय असो, महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचा विजय असो, कृती समितीचा विजय असो, कृती समितीचा विजय असो। महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचा विजय असो, महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचा विजय असो, महाराष्ट्र एसटी कृती समितीचा विजय असो, महाराष्ट्र एसटी कृती समितीचा विजय असो। हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है, हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा, हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा। हम सब एक है, हम सब एक है, महाराष्ट्र एसटी कृती समितीचा विजय असो। हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो, महाराष्ट्र एसटी कृती समितीचा विजय असो। अरे कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचा विजय असो। मी गणेश बिजगोळ सासवड आगारामध्ये वाहक म्हणून काम करत आहे। खरं तर एसटी कामगारांच्या समस्या ह्या पहिल्यापासनं अगदी 2016 कार्यान्वित झालेल्या आहेत की जो 2016चा करार होता आमचा, तो करार रावते साहेबांच्या काळामध्ये ज्यावेळी दुसरा संप झाला त्या संपामध्ये त्यांनी आमच्यावरती लादला गेला। त्यामध्ये एक नॉर्मली 2.57 बेसिकला 2.57 गुणक वापरून तो सातत्याने देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या अगोदर मुळातच एसटी कामगारांचे बेसिक हे कमी होते। त्यामुळे ज्या प्रमाणामध्ये पगार वाढणं गरजेचं होतं त्या प्रमाणामध्ये पगार वाढले नाहीत। त्यामध्ये खरं तर आमची मागणी अशी होती की आम्हाला त्या मूळ बेसिकमध्ये ग्रेड पे देण्यात यावा, परंतु रावते साहेबांनी त्यावेळी आमच्यावरती अगदी तो लादला आणि आमच्यावरती एक अन्यायकारक असा तो करार लादला। खरं तर त्या करारामध्ये त्यावेळेच्या आमच्या नेत्यांनी कुठल्याही प्रकारची सही केलेली नव्हती। तर त्यानंतर 2020चा करार आला, परंतु 2020च्या करारामध्ये सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांची पुन्हा एकदा तीच फसवणूक केली की ज्यावेळी आम्ही संपामध्ये उतरलो, खरं तर संप करणं हे आमच्या दृष्टीने अयोग्य वाटते। खरं तर या ठिकाणी संप करत असताना आम्हाला कुठल्याही प्रकारे आनंद होत नाही, परंतु खरं तर 2020च्या कराराच्या वेळी तसंच केलं की त्यावेळीची वाढ ती सुद्धा कुठलीही आमच्या नेत्यांना काही एसटी कामगारांना विश्वासात न घेता 5, 3 आणि 2.5 अशा प्रकारे 5, 4 आणि 2.5 अशा प्रकारे एक मोघम वाढ दिली। त्यानंतर 2024च्या कराराची कुठल्याही प्रकारची हालचाल होत नाही। खरं तर या सर्व प्रकारामध्ये एसटी कर्मचाऱ्यांमध्ये एक असंतोष निर्माण झालेला आहे। खरं तर एसटी कर्मचाऱ्यांचे मुळातच बेसिक कमी झाल्यामुळे आणि योग्य प्रकारे पगार न वाढल्यामुळे आणि त्यामुळे एक असंतोष निर्माण होऊन खरं तर एसटी कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारची मेडिकल सुविधा नाही। खरं तर त्या मेडिकल सुविधेचं सांगितलं तर एक प्रकारे चुकीच्या पद्धतीने मेडिक्लेम दिला जातो, जी नॉर्मली द्यायचा म्हणून दिला जातो। खरं तर ते मेडिक्लेम आम्हाला मिळाला पाहिजे। खरं तर एक आईंदवर आवडलं की ज्या पद्धतीने की आम्ही कॅशलेस मागणी केलेली आहे कॅशलेसची, ती खरं तर देण्यात येईल। आज सासवड आगारामध्ये कामगारांच्या वेतनवाढीसाठी उत्स्फूर्तपणे धरणं आंदोलन करण्यात येत आहे। प्रथमतः प्रवाशांची जी काही कुचंबना झालेली आहे, गैरसोय झालेली आहे, त्याबद्दल मी प्रवाशांची दिलगिरी व्यक्त करतो। खरं तर आम्हाला हे धरणं आंदोलन करताना वेदना होत आहेत, कारण की प्रवाशांची आम्ही कुचंबना करत आहोत। नाईलाज आमचा वेळोवेळी शासनाने आमच्या प्रश्नाकडे दखल घेतली नाही। वितरणाच्या प्रश्नावरती आम्हाला नुसतं आश्वासन दिलं, पण मिटिंग घेतल्या नाहीत आणि त्याची पूर्तता केली नाही, म्हणून आम्हाला आज धरणं आंदोलन करण्यास भाग पडत आहे। आम्ही 9 तारखेला
क्रांतिदिनी आंदोलन करणार होतो, पण मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, यांनी आमची 7 तारखेला मिटिंग घेतली आणि आम्हाला आश्वासित केलं की आपण 20 तारखेला तुमचं वेतनवाढीचा प्रश्न मार्गी लावू. आम्ही त्या 9 तारखेचं क्रांतिदिनीचं आंदोलन मागे घेतलं आणि 20 तारखेची वाट पाहिली. 20 तारखेला सुद्धा मुख्यमंत्री महोदयांनी वेळ दिला नाही. आज 3 तारीख आलेली आहे. 3 तारखेपर्यंत मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या स्तरावरती कुठल्या प्रकारची वेतनवाढीच्या प्रश्नावरती हालचाल झाली नाही. न्यायालयात असतो आम्हाला कृती समितीच्या आदेशानुसार आम्ही आज धरणे आंदोलनात सर्व कामगार उत्स्फूर्तपणे सासवड आगारात सहभागी झालेले आहेत. 100% आगारातले सभासद एस टी कामगार संघटनेचे 100% सभासद आहेत. त्यामुळे पूर्णपणे सासवड आगाराचं वाहतूक व्यवस्था ठप्प झालेली आहे. मी आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की कामगारांच्या वेतनवाढीच्या प्रश्नावरती आपण तातडीने मिटिंग घेऊन कामगारांचा प्रश्न मार्गी लावावा अशी आम कामगारांच्या वतीने मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो. आणि लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावल्यानंतर आम्ही प्रवाशांच्या सेवेमध्ये रुजू होऊ अशी सगळ्यांच्या वतीने अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. माझे सहकारी ज्यांनी उत्स्फूर्त भाग घेतला ते आमचे सहकारी नरेंद्रजी गरोड असतील, गणेशजी भुजबळ असतील, नितीनजी ओंबळे असतील, दादासाहेब टिळेकर असतील, विकासजी काकडे असतील, आम्ही सगळे तरुण सहकारी या सगळ्या सहकाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे यामध्ये भाग घेतलेला आहे. कुणी अगदी आग्रह करायची काही गरज नाही. कामगारांच्या वेतनाचा प्रश्न, त्यांच्या मुळाबाळांचा प्रश्न आहे, उच्च राहणीमानाचा प्रश्न आहे. शासन सगळ्या योजना राबवत आहे, पण एस टी कामगारांच्या वेतनाच्या प्रश्नावर मात्र दुर्लक्ष करत आहे. शासनाने या प्रश्नाकडे लक्ष द्यावं या भूमिकेने आज आम्ही सर्वजण या धरणे आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहोत. स्वारगेट